दिवाळी फराळातील सर्वात मोठी 8 दिवसांची प्रोसेस असलेला आणि सगळ्यात अवघड पदार्थ म्हणाल ना तर अनारसे. परंतु आजपर्यंतचा माझा अनुभव म्हणाल ना तर माझे अनारसे आजपर्यंत एकदाही तेलात विरघळलेले नाही आणि अगदी छान असे जाळीदार तयार झालेले. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्व माझे जे अनुभव आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर अगदी पहिल्या दिवसापासून ते 8व्या दिवसापर्यंतची प्रत्येक दिवसाची प्रोसेस जी आहे, जी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक दिवसाची दाखवणार आहे. त्याचबरोबर सविस्तर कृती मी सांगणार आहे. अगदी तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे तळण्यापर्यंत जे सर्व टिप्स सांगून अशा पद्धतीचे जाळीदार अनारसे करण्यामागच्या सर्व सिक्रेट टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत. जर तुम्हाला सर्व रेसिपीज शिकायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा. म्हणजेच दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दिवाळी फराळातील आजचा आपला हा 10व्या क्रमांकाचा पदार्थ आहे आणि जाळीदार त्याचबरोबर कुरकुरीत छान असे अनारसे आपले आज बनवून तयार झालेले. पहिल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे. खूप जास्त तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कोणत्याही एका डब्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने तांदूळ मोजून घेऊ शकता. एक वाटी तांदळामध्ये किती अनारसे होतील हे मी पुढे सांगणार आहे. तांदूळ छान असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हा तांदूळ असाच झाकून ठेवायचा. ही पहिल्या दिवसाची स्टेप. दुसरा दिवस झालेला आहे. दुसऱ्या दिवशी हा तांदूळ हलक्या हाताने हलकासा व्यवस्थित असं त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. ते जे पाणी आहे ते काढून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी परत त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकले. तिसरा दिवस झालेला आहे. तिसऱ्या दिवशीही आपण त्यामध्ये हलक्या हाताने तांदूळ खालीवर करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामधील पाणी काढून टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन पाणी टाकायचं आणि छान असा तांदूळ झाकून ठेवायचा आहे. ही झाली 3 दिवसाची प्रोसेस. चौथा दिवस झालेला आहे. चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता तांदूळ छान असा भिजलेला आहे. आता यामधील सर्व पाणी काढून टाकायचं. त्यासाठी एक छिद्र असलेले चाळणीवर छान असा हा तांदूळ टाकायचा. त्यामधील सर्व पाणी निथळून द्यायचं. साधारणतः 20 ते 25 मिनिटासाठी हा तांदूळ आपल्याला असाच ठेवायचा आहे, जेणेकरून त्यामधील जे सर्व पाणी आहे ते निघून जाईल. ही झाली चौथ्या दिवसाची स्टेप. आतापर्यंत आपण 3 दिवस तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवला. चौथ्या दिवशी अर्ध्या तासासाठी किंवा 15 ते 20 मिनिटासाठी असंच ठेवायचं. सर्व पाणी निघून गेलेलं आहे. त्यानंतर एका मोठ्या रुमालवर किंवा सुती कॉटनच्या कपड्यावर हा तांदूळ छान असा पसरवून ठेवायचा. तांदूळ उन्हात वाळवायचा नाही, तर सावलीमध्येच हा तांदूळ वाळवून घ्यायचा. त्यानंतर हा तांदूळ किती वेळासाठी वाळवायचा तर साधारणतः 5 ते 6 तासासाठी हा तांदूळ सुकवून घ्यायचा. फॅन वगैरे